शब्दशक्ती म्हणजे काय? आता याची व्याख्या आपल्याला पाहायची. शब्दशक्ती व्याख्या काय आहे? शब्दाच्या अंगी विविध अर्थछटा व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. आता पहिल्यांदा शॉर्टकटनुसार जाऊया, नंतर आपण लॉंग कट घेऊया. सगळे तुम्हाला प्रकार सांगतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट, शब्दशक्ती एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार. शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार आहेत. मग हे प्रकार कोणते? 3 प्रकार. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे, दुसरा आणि तिसरा. पहिला प्रकार आहे अभिधा, दुसरा प्रकार आहे व्यंजना आणि तिसरा प्रकार आहे लक्षणा. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा असे 3 प्रकार आहेत. तर शब्दशक्तीमध्ये शब्दाच्या अंगी विविध अर्थछटा व्यक्त करण्याची शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार आहेत, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. मग अभिधा म्हणजे काय? तर सरळ एकच अर्थ. परंतु अभिधाचा अर्थ जर साप म्हणलं तर सरळ सरपटणारा विषारी प्राणी, दोरीसारखा. पण व्यंजना म्हणजे काय? तर व्यंजना म्हणजेच नावे ठेवणे, व्यंग दाखविणे, व्यंग दाखविणे, अनेक अर्थ. म्हणजेच एक शब्द उल्लेख केला त्याच्यातून डबल मिनिंग काहीतरी निघतं, त्याला व्यंजना असं म्हणतात. व्यंजना शब्दशक्ती सामान्यपणे काव्य निर्मितीसाठी वापरतात. काव्य निर्मिती. आणि मग काव्य निर्मितीमध्ये कसं असतं, बऱ्याचदा वेगळ्या प्रकारचे अलंकार वापरतो आपण. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणं किंवा असं हिडन मिनिंगमध्ये बोलणं, त्यातून डबल मिनिंग अभिप्रेत असतं. याला तुम्हाला व्यंजना म्हणावं लागतं. मग व्यंजना शब्दशक्ती काय? तर व्यंजना म्हणजेच द्विअर्थाने किंवा 3 अर्थाने एकाचे अनेक अर्थ जर होत असतील तर, जसं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एक साप पाहिला, अभिधा सरळ अर्थ आहे. पण समाजातले असले साप ठेचलेच पाहिजे, त्याचे 2 अर्थ आहेत. समाजातले माणसं आणि सरपटणारे प्राणी. मी एक लांडगा पाहिला, सरळ अर्थ आहे अभिधा. पण समाजातले लांडगे वेळीच नष्ट केले पाहिजेत, तर या ठिकाणी समाजातले लांडगे वेळीच नष्ट केले पाहिजेत. तर या वाक्यामध्ये लांडगे माणसं पण येतं आणि लांडगे प्राणी पण येतं, 2 अर्थ होतात त्याचे. मग नावे ठेवणे, व्यंग दाखविणे, त्याचबरोबर अनेक अर्थांनी जी शब्दशक्ती वापरतात त्याला व्यंजना असं म्हणतात. जसं सुनबाईला सासू म्हणाली, घराण्याने 5 ठोके दिले. याचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जाऊ शकतो. जसं चहाची वेळ झाली, पोर लहान शाळेतून, त्याच्यानंतर मला पूजेचं सामान तयार करू दे, किंवा तुझ्या सासऱ्याला चहा नेऊन दे. अशा प्रकारचे अनेक आहे. घराण्याने 5 ठोके दिले तर पोराला वाटेल शाळा सुटायची वेळ झाली, शिपायला वाटेल बेल द्यायची वेळ झाली. वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ. दिस बुडाला, याचा अर्थ चोराला वाटेल चोरी करायची तयारीची वेळ झाली. त्यानंतर गुरं घरी यायची वेळ झाली. माणसांना वाटेल आता शेतातील काम थांबवायची वेळ झाली. व्यक्तिपरत्वे, त्याचे अर्थ वेगळे. घराण्याने 5 ठोके दिले याचा अर्थ वेगळ्या प्रकारे. आता 5 वाजले त्याचा सरळ अर्थ आहे, परंतु घराण्याने 5 ठोके दिले याचं व्यक्तिपरत्वे कोणी पण अर्थ वेगळा घेऊ शकतो, म्हणून ती व्यंजन आहे. आणि लक्षणा म्हणजे काय? तर वेगळाच अर्थ
अर्थ, मूळ अर्थाला बाधा, मूळ अर्थाला पूर्णपणे बाधा येते हा वेगळाच अर्थ असतो. म्हणून लक्षणा ही शब्दशक्ती ही पूर्णपणे वेगळा अर्थ व्यक्त करणारी शब्दशक्ती असते. आणि मनात शंका येते, हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे, अशी शंका जर आली तर समजायचे लक्षणा शब्दशक्ती. जसं या ठिकाणी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आमच्या घरावरून हत्ती गेला, याचा वेगळा अर्थ आहे. दारातून हत्ती गेला, मिरवणूक गेली दाराची हत्तीची. त्यानंतर बाबा ताटावर बसले, आम्ही गहू खातो. कसं काय होऊ शकतं? म्हणजे या ठिकाणी आणखी याचा अर्थ आहे की आणखी एक उदाहरण सांगतो की सूर्य बुडाला नाही, मावळला आहे तो. घराने 5 ठोके दिले तर याच्यामध्ये 5 ठोक्याचे वेगळे अर्थ येतं. पण सूर्य बुडाला म्हणलं की तो मावळला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता उदाहरण पहा, त्याला हळद लागली, वेगळा अर्थ आहे लग्न. पानिपतावर बांगड्या फुटल्या, माणसं मेली, बांगड्या फुटल्याचा अर्थ आहे 1.25 लाख बांगडी फुटली. म्हणजेच याच्यातून एकदम पूर्ण डिफरंट अर्थ व्यक्त होतो, यातून डबल मिनिंग व्यक्त होतं. आणि अभिधामध्ये सरळ अर्थ असतो. शब्दांची एकूण 3 शक्ती आहेत. सरळ अर्थात आम्ही गहू खरेदी केला, सरळ अर्थ आहे अभिधा. पण आम्ही गहू खातो याचा वेगळाच अर्थ आहे, तो म्हणजे लक्षणा, आम्ही चपात्या खातोय गावाच्या, याचा अर्थ वेगळा आहे. व्यंग दाखवणे, नावं ठेवणे हे प्रामुख्याने याचे प्रमुख अर्थ आहेत. मग त्या ठिकाणी शब्दशक्तीमध्ये पुढे जाऊन आता आपण पाहूया अभिधा, व्यंजन आणि लक्षणा हे त्याचे 3 प्रकार पडतात. आता अभिधा शब्दशक्तीचे खाली 3 प्रकार पडतात, रूढी, योग आणि योगरूढी. अभिधा शब्दशक्तीचे रूढी, त्याच्यानंतर योग आणि योगरूढी. योग आणि योगरूढी असे 3 अर्थ आहेत. हा पहिला अर्थ, हा दुसरा आणि तिसरा अर्थ अभिधेचे. आता अभिधा शब्दशक्तीचे जे 3 प्रकार पडतात त्याच्यातला पहिला प्रकार पाहायचा आहे रूढी, योग आणि योगरूढी. आता हे 3 प्रकार आणि त्याच्यानंतर यांचे पण उपप्रकार आहेत. पुढे आपल्याला 1 बाय 1 एक प्रकार पाहायचा आहे. आता हे उपप्रकारामुळे हा प्रकार थोडा किचकट झाला आहे. पण जे लीडिंग व्याकरणाचे पुस्तक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये हे प्रकार दिलेले नाहीत. यातले बरेचसे प्रकार मी हिंदीतून घेतलेत आणि हे तर परीक्षेला विचारत आहेत सगळे. आता पहा, रूढी, योगरूढी आणि योगरूढी. आता एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहत जाऊया. अभिधा सरळ, समाजमान्य, एकच अर्थ म्हणजे अभिधा होय. सरळ समाजमान्य एकच अर्थ म्हणजे अभिधा होय. जसं मी साप पाहिला. नंबर 2, आम्ही गहू खरेदी केला. मी साप पाहिला, आम्ही गहू खरेदी केला. झालं. हे झालं अभिधेचं उदाहरण. अभिधा सरळ समाजमान्य एकच अर्थ असतो, मी साप पाहिला, आम्ही गहू खरेदी केला. 1 आणि 2. अभिधा शब्दशक्तीचे खालील 3 प्रकार पडतात, रूढी, योगरूढी आणि योगरूढी. आता इथे रूढी, योगरूढी आणि योगरूढी. आता पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये रूढीमध्ये काय अभिप्रेत आहे, हा पहिला मुद्दा समजून सांगतो. त्याच्यानंतर योग आणि त्याच्यानंतर योगरूढी. आता रूढीमध्ये या सामासिक शब्दाला रूढीने आणि परंपरेने एकच अर्थ मिळतो, त्याचे अवयव पडत नाहीत, याचे अवयव पडत नाहीत आणि मूळ शब्द जसा आहे तसाच तो फिक्स राहत असतो. मग रूढी पहा, या शब्दाला रूढीने मिळालेला फक्त एकच अर्थ असतो, या शब्दाचे अवयव पडत नाहीत. तसेच व्युत्पत्तीही सांगता येत नाही, त्याचा विग्रह किंवा त्याची फोड करून सांगता येत नाही, उपसर्ग अथवा प्रत्यय वगैरे काही सांगता येत नाही. तसेच हा शब्द अभेद्य असतो, म्हणजेच या शब्दाची फोड करता येत नाही. मग रूढी पाय, याचा अर्थ काय? पहिला मुद्दा सांगतो मी रूढीचा. आता या ठिकाणी रूढी हा मी स्लाइड बदलून शब्द सांगतो. रूढी
आता याची लक्षणं काय? सरळ एकच रूढीने मिळालेला अर्थ. सरळ एकच रूढीने मिळालेला अर्थ हा आहे सरळ एकच रूढीने मिळालेला अर्थ पहिला. त्यानंतर व्युत्पत्ती सांगता येत नाही. म्हणजे हा शब्द कसा तयार झालाय हे नेमकं सांगता येत नाही. सरळ एकच रूढीने मिळालेला अर्थ, व्युत्पत्ती सांगता येत नाही. दुसरा मुद्दा अभेद्य. अभेद्य म्हणजे शब्दाची फोड करता येत नाही. तो शब्द आहे तसाच सिंगल शब्द राहत असतो. जसं आता उदाहरण पहा, मी हत्ती पाहिला, मी पाय धुतले. मी हत्ती पाहिला. दुसरं, मी पाय धुतले. नंबर 3, पक्षी. आणखी एक उदाहरण सांगतो, ते झाड आहे. नाही यांची उत्पत्ती सांगता येते, नाही या शब्दांची फोड करता येते. आणि समाजामध्ये त्यांचा एकच अर्थ आहे, झाड, त्यानंतर पाय आणि त्यानंतर हत्ती. यांचा कुठल्याही प्रकारे विग्रह होत नाही, उत्पत्ती सांगता येत नाही, मागे पुढे उपसर्ग अथवा प्रत्यय असं काही नाही. हा शब्द अभेद्य आहे, याला म्हणतात रूढी. आता योग हा शब्द प्रकारे म्हणजे पुढचा जो प्रकार आहे रूढीमधला, अभिधामधला योग, या शब्दाची उगम उत्पत्ती सांगता येते. त्या शब्दाला एकच मूळ अर्थ असतो, त्याला योग असे म्हणतात. मी भारतीय आहे. आता पहा योग. आता हा पहिला मुद्दा झाला आपला. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी घेऊया आपण. योग. व्युत्पत्ती सांगता येते, समाजमान्य एकच सरळ अर्थ. आता इथं व्याख्या काय सांगते? ज्या शब्दाची उगम उत्पत्ती सांगता येते त्या शब्दाला एकच मूळ अर्थ असतो, त्याला योग असे म्हणतात. आता व्युत्पत्ती सांगता येते म्हणजे शब्द तयार कसा झाला याची फोड पण करता येते आणि तो सांगता पण येतो. आता उदाहरण पहा, मी महाराष्ट्रीयन आहे. मी महाराष्ट्रीयन आहे या शब्दामध्ये मूळ शब्द कोणता आहे? तर मूळ शब्द आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रापासून हा शब्द तयार झाला आहे, मग याची उत्पत्ती सांगता येते, म्हणून याला योगमध्ये टाकलेले. आणखी एक उदाहरण सांगतो, तो भारतीय आहे. तो भारतीय आहे. यातला मूळ शब्द आहे भारत, यातला महाराष्ट्र. महाराष्ट्रापासून महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन या व्यक्तीला अर्थ आहे की तो महाराष्ट्राचा नागरिक आहे, महाराष्ट्रातला व्यक्ती आहे तो. हा एकच सरळ अर्थ आहे. मी भारतीय आहे म्हणजेच मी भारतातून आलेलो आहे, भारताचा नागरिक आहे याचा अर्थ होतो. एकच सरळ अर्थ आहे, याचा वेगळा काही अर्थ नाही आहे. पण तो शब्द तयार का झाला आहे? भारतपासून तयार झाला आहे. एक शब्द महाराष्ट्रापासून तयार झाला आहे, म्हणून महाराष्ट्र भारत याचे मूळ शब्द आहेत आणि त्याच्यापासून हे नवीन शब्द तयार झालेत, म्हणून यांचा उगम पण सांगता येतो या शब्दांचा. आणि एक दुसरा शब्द आहे आता पुढे, आणि तो आहे योगरूढी. आता पुढचा मुद्दा आहे योगरूढी. 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 आता योगरूढी हा एक नवीन प्रकार आहे अभिधा या शब्दशक्तीचा. मग रूढी, योग आणि योगरूढी. आता योगरूढी शब्दाची तुम्हाला एक व्याख्या सांगतो. ज्या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते व रूढीने एकच विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला असतो त्यास योगरूढी म्हणतात. आता मी तुम्हाला शब्दाची उत्पत्ती सांगता येते आणि विशिष्ट अर्थ प्राप्त असतो समाजाने दिलेला. योगाचा अर्थ होतो उत्पत्ती. उत्पत्ती
योगाचा अर्थ होतो उत्पत्ती आणि रूढीचा अर्थ होतो परंपरेने मिळालेला अर्थ. आता लक्षात घ्या की याला रूढीने एक अर्थ, पण हा शब्द मात्र वेगळा असतो. मूळ शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थ मात्र रूढीने मिळालेला वेगळा आहे. म्हणजे उत्पत्ती पण सांगता येते आणि रूढीचा अर्थ मात्र याचा वेगळाच असतो, पण तो रूढीने मात्र एकच अर्थ मिळालेला असतो. आता उदाहरण पहा. खग हा शब्द आहे. खग खग आकाशात गमन करणारा. आकाशात गमन करणारा याला काय म्हणतात सांगा? खग. आणि खग याला एक अर्थ रूढीने मिळालेला आहे. खग याला अर्थ रूढीने मिळालेला आहे आणि तो म्हणजे पक्षी. एकाक्ष एक डोळा असलेला आणि तो म्हणजे कावळा. म्हणजे एकाक्ष हा कावळा आहे आणि खग हा पक्षी आहे, पाखरू आहे. तर मग याच्यामध्ये खग हा जो शब्द आहे त्याला रूढीने पक्षी अर्थ मिळालेला आहे, एकाक्षला मात्र कावळा हा अर्थ मिळालेला आहे. मग रूढीने अर्थ मिळाला म्हणून रूढी, आणि योग त्याची उत्पत्ती पण सांगता येते म्हणून त्याला योग असं म्हणतात. शब्दाची उत्पत्ती सांगणे आणि रूढीने अर्थ मिळणे या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये येतात. म्हणून या ठिकाणी ह्या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन खग आणि एकाक्ष, एक डोळा असलेला कावळा आणि खग आकाशात गमन करणारा पक्षी, ह्या दोन ज्या गोष्टी येतात तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. तर योग रूढी. मग अभिधेयचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये अभिधेयच्या प्रकारामध्ये रूढी, योग आणि योग रूढी. ओके, ठीक आहे.